नमः शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय 10. शारदेची कथा. हा अध्याय वाचल्याने विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्य प्राप्ती होईल. सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबरच वाचावा. याचा 1 वर्ष पाठ करावा. ओम नमः शिवाय. सूत म्हणाले, सज्जन हो, अनर्थ देशातील देवरथ नामक ब्राह्मणास शारदा नावाची कन्या होती. त्याने तिचा 12व्या वर्षीच विवाह करून दिला. लग्नानंतर काही दिवस जावयाला आपल्याकडे ठेवून घेतले. एकदा शारदेचा पती स्नान संध्या करून नदीवरून परतत असता विषारी साप चावून मरण पावला. त्यावेळी देवरथाने मोठ्या धैर्याने मुलीला सावरले व जावयाचे उत्तर कार्य केले. कालांतराने एके दिवशी शारदा घरी एकटीच असताना नैर्ध्रुव नामक एक अंध ऋषी देवरथाकडे आले. शारदेने त्यांचा आदर सत्कार करून त्यांना संतुष्ट केले. तेव्हा त्यांनी तिला तुझे सौभाग्य वाढून तुला विद्वान पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. त्यावर खिन्नपणे हसून तिने ऋषींना आपली दुःखद कथा सांगितली. तेव्हा नैर्ध्रुव म्हणाले, मी माझे शब्द खरे करून दाखवीन, तू निश्चिंत राहा. ही गोष्ट शारदेच्या माता पित्यांना कळताच त्यांच्याही मनात शंका आली. पण नैर्ध्रुवांनी त्यांचे समाधान केले. त्यानंतर देवरथाकडेच राहून नैर्ध्रुवांनी शारदेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितला. शारदेकडून उमा महेश्वराचे व्रत करून घेऊन त्याचे उद्यापनही केले. असे 1 वर्ष सरले. एका रात्री नैर्ध्रुव आणि शारदा उमा महेश्वराचे चिंतन करीत असताना भवानीने त्या दोघांना दर्शन दिले. तेव्हा नैर्ध्रुवांनी तिची स्तुती करून माझा आशीर्वाद खरा करा अशी विनंती केली. तेव्हा देवीने शारदेचे पूर्वजन्मकृत कर्म व ऋणानुबंध सांगून पुढे म्हटले, हिचा पूर्वजन्मीचा पती द्रविड देशात असून अजूनही हिच्यासाठी तळमळतो आहे. तो हिला स्वप्नात भोग देईल. त्यापासून हिला होणारा पुत्र शारदानंदन म्हणून विख्यात होईल. असे बोलून देवी गुप्त झाली. पुढे देवीच्या वचनानुसार शारदा गर्भवती झाली. तेव्हा लोकांनी तिचा छळ केला. तेव्हा शारदा निर्दोष असून तिची निंदा करणाऱ्याच्या जिभेला किडे पडतील अशी आकाशवाणी झाली. एका कुत्सित निंदकास तशी प्रचिती येताच जननिंदा थांबली. पुढे तिला जो पुत्र झाला त्याचे नाव शारदानंदन ठेवण्यात आले. तो विद्वान पंडित झाला. पुढे दैवयोगाने शारदेची व द्रविड देशातील तिच्या पूर्वजन्मीच्या पतीची श्री क्षेत्र गोकर्ण येथे शिवरात्रीस भेट झाली. पती पत्नी व पुत्र यांचे मिलन झाले. कालांतराने पती निधनानंतर शारदेने सहगमन केले व ती दोघे कैलास लोकी गेली. ओम नमः शिवाय.